1 डिसेंबर 1915 या दिवशी त्यांनी भारताचं सरकार स्थापन केलं. हंगामी सरकार म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की हंगामी सरकार याचा अर्थ काय होतो किंवा गव्हर्नमेंट इन एक्साईलचा अर्थ काय होतो की आपल्या देशात आपण नाही आहोत. भूमी ही गोष्ट लागतेच ना राष्ट्रासाठी, पण ती भूमी आपल्या ताब्यात नाही, दुसऱ्यांनी बळकावलेली आहे. मग अशा वेळेला आपण दुसऱ्यांच्या भूमीत जाऊन तिथे त्यांच्या मदतीनं सरकार स्थापन करू शकतो. अटल बिहारींना 3ऱ्या क्रमांकावरती मतं मिळाली. पण इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायची आहे की 3ऱ्या क्रमांकावरचे जे उमेदवार जे पराभूत झाले महेंद्र प्रताप सिंग यांच्याकडनं, अर्थात ते जनसंघाचे, नंतर जो भारतीय जनता पक्ष झाला. आणि योगाची गोष्ट अशी की त्यावेळेला भारताच्या पहिल्या पंतप्रधानाच्याकडून पराभूत झालेला जो उमेदवार म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हे नंतर खरोखर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भारताचे पंतप्रधान झाले. की काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते तर त्यांनी कदाचित भारतावर असा एक छत्री अंमल प्रस्थापित केला असता की जेणेकरून नंतर इंग्रजांचा विजय अशक्य झाला असता. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनच्या सत्ता संवादामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. असा उल्लेख आला शेवटी याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये की भारताचं पहिलं हंगामी सरकार, ज्याला इंग्रजीमध्ये गव्हर्नमेंट इन एक्साईल म्हणतात, ते अफगाणिस्तानमध्ये म्हणजे काबूलमध्ये स्थापन झालेलं होतं. आणि ही घटना 1 डिसेंबर 1915 या दिवसाची आहे. आता त्या संबंधी मला थोडं विवेचन आणखीन पुढे न्यायचं आहे. मी एवढं म्हटलं होतं की राजा महेंद्र प्रताप सिंग हे या सरकारचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्याही संबंधी आपल्याला काही महत्त्वाची माहिती पाहायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे आपल्या इतिहासाचं खूप दुर्लक्ष झालेलं आहे. झालं असं की उत्तर हिंदुस्थानामध्ये हरियाणा ज्याला म्हणतो आपण आज, त्या ठिकाणी वगैरे खूप लहान मोठी संस्थानं वजा जहागिऱ्या सुद्धा होत्या. अशा या एका जहागिरीचा राजा असं म्हणू शकतो आपण, मरसूलची जहागिरी आहे. तर तिथे त्या राजाच्या पोटी महेंद्र प्रतापांचा जन्म झाला. आणि ही 1 डिसेंबर 1886 सालची गोष्ट आहे, या दिवशीची गोष्ट आहे. आता म्हणजे ते पंडित नेहरूपेक्षा थोडे मोठे 3-1 वर्षांनी आणि अर्थात गांधीजींच्या पेक्षा लहान, असं आपल्याला त्यांच्या वयाची रेंज सांगता येईल. पुढे वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांच्या चुलत्यांनी त्यांना दत्तक घेतलं आणि मग त्यांच्याकडे ती हाथरसची जहागिरी गेली. एवढ्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. आता पुढे मग त्यांचं शिक्षण वगैरे जे झालं ना, त्यातली परत इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अलीगडला सय्यद अहमद यांनी अँग्लो महम्मदन स्कूल स्थापन केलं होतं. हेही आपल्याला माहिती आहे इंग्रजांच्या मदतीनं. तर त्याचं पुढे कॉलेज पण झालं, म्हणजे अलीगड कॉलेज म्हणतो आपण, ते कॉलेज झालं. तर तिथे यांचं शिक्षण झालं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्यांना इस्लामची आणि इस्लामच्या संस्कृतीची पूर्णपणे, धर्माची पूर्णपणे एक जाणीव किंवा त्याचं ज्ञान किंवा त्याची माहिती त्यांना पूर्णपणे होती अशा प्रकारे. आणि कदाचित त्याचा उपयोग त्यांना पुढच्या त्यांच्या प्रवासामध्ये झाला असणार, हे नक्कीच आहे. पुढे पहिल्यापासूनच त्यांचा कल म्हणजे आपणाला जिंकणाऱ्या आक्रमक वसाहतवादी इंग्रजांच्या विरुद्ध आणि स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकांच्या बाजूला असा होता. आणि त्याचा परिणाम म्हणजे ते बहुतेक 1905 का 6 साली कलकत्त्याला जे अधिवेशन झालं की नाही काँग्रेसचं, तिथे ते गेले होते. आणि तिथे त्यांच्यावरती त्यांनी भाषणं ऐकली. अर्थात त्या भाषणांमध्ये अर्थात लोकमान्य टिळक होते, दादाभाई नौरोजी होते आणि सयाजीराव गायकवाड सुद्धा होते. त्यांच्या भाषणांचा प्रभाव पडला आणि ते कट्टर स्वदेशीवादी वगैरे वगैरे ते झाले, असा एक आपल्याला मुद्दा सांगता येतो. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये स्वदेशी उद्योगांचं एक प्रदर्शन भरलं होतं. कारण जोपर्यंत स्वदेशात निर्माण केलं जात नाही तोपर्यंत नुसता स्वदेशीचा जप करण्यात काय अर्थ नसतो. तर त्यांनी परत गेल्यानंतर आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचं टेक्निकल स्कूल ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा काढलं की जिथे काहीतरी एक उद्योगधंदे होतील आणि आपल्या लोकांना आपल्याला लागणाऱ्या गोष्टी इथेच त्यांचं उत्पादन करता येईल. अशा प्रकारे त्यांनी एक प्रकारची शाळा म्हणा वगैरे वगैरे त्याची स्थापना केली, असा आपल्याला तो मुद्दा दिसतो. आणि तेव्हापासून त्यांचा कल अर्थात काँग्रेसकडे होता. काँग्रेसच्या अधिवेशनांना सुद्धा ते उपस्थित राहिलेले आहेत. पुढे काय झालं की 1914 साली ज्यावेळेला महायुद्धाला तोंड लागलं, पहिल्या महायुद्धाला अर्थात,
तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आत्ता एक चांगली संधी आहे आणि बाहेरच्या देशात जाऊन त्यांची मदत मिळवून आपल्याला त्यांच्या साह्याने हिंदुस्थानला स्वतंत्र करता येईल. म्हणजे हिंदुस्थानी सैन्यात पंड वगैरे व्हायचं तेव्हा होईल, पण त्याच्यापेक्षा तिकडनं जर आपण काही प्रयत्न केले, म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचे ते पूर्वसुरी होते असं आपल्याला म्हणता येईल, लक्षात घ्या. आणि सुभाषचंद्र बोसांना सुद्धा गुरुस्थानी असणारे जे रासबिहारी बोस होते त्यांचाही यांचा संबंध होता, महेंद्र प्रताप सिंगांचा. आणि नंतर ते स्वतः टोकियोत गेले, त्यांनी टोकियोमध्ये सुद्धा काही कामगिरी केली, नंतरच्या काळातली गोष्ट आहे ती आपण नंतर बघूयात. पण असो, तर मग तिकडे ते अफगाणिस्तानमध्ये गेले आणि अफगाणिस्तानमधून त्यांनी अनेक लोकांशी संधान बांधलं. त्याच्यामध्ये काही भारतीय लोक होते की जे भारतीय लोक अमेरिकेमध्ये गदर नावाची संघटना काढून तिच्या मार्फत स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यात लाला लजपत राय, भाई परमानंद, आपले विष्णू पिंगळे, तळेगाव डमडरेचे हुतात्मा झाल्यानंतर ते त्यांना फाशीला वगैरे दिलं सरकारने, ते सुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये ही मंडळी असायची. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, ते फारच महत्वाची गोष्ट वाटते मला. त्यांनी इंग्रजांचे जे शत्रू होते त्या काळामध्ये, तुर्कस्तान एक शत्रू होता महायुद्धातलं, मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा शत्रू म्हणजे अर्थातच जर्मनी, कैसर, विल्यम कैसर दुसरा बहुतेक, आणि रशिया वगैरे. तर या सगळ्या लोकांची, रशियात त्यावेळेला कम्युनिस्टांची क्रांती झाली होती आणि म्हणजे होत होती, आणि लेनिनचं एक काय राज्य वगैरे येत होतं, म्हणजे येऊ घातलं होतं. त्याच्या आधी सुद्धा जारशाहीशी यांचा संपर्क होता. तर यांच्याशी संपर्क साधला, त्यासाठी ते कुठे कुठे गेले नसतील मला विचारा, तर ते सगळीकडे गेले. ते इस्तंबूलला गेले, म्हणजे ते तुर्कस्तानमध्ये गेले, जर्मनीमध्ये गेले, त्या सगळ्या तिथल्या सत्ताधाऱ्यांशी ते संपर्कात होते थेट, आणि त्यांच्याकडनं त्यांनी मदत मिळण्याचं आश्वासन घेतलं. एक बर्लिन कमिटी नावाची कमिटी स्थापन झाली होती या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये. ती कमिटी सुद्धा इकडे आली, आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला असं म्हणता येतं की 1 डिसेंबर 1915 या दिवशी त्यांनी भारताचं सरकार स्थापन केलं, हंगामी सरकार. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की हंगामी सरकार याचा अर्थ काय होतो, किंवा गव्हर्नमेंट इन एक्साईलचा अर्थ काय होतो की आपल्या देशात आपण नाही आहोत. भूमी ही गोष्ट लागतेच ना राष्ट्रासाठी, पण ती भूमी आपल्या ताब्यात नाही, दुसऱ्यांनी बळकावलेली आहे. मग अशा वेळेला आपण दुसऱ्यांच्या भूमीत जाऊन तिथे त्यांच्या मदतीनं सरकार स्थापन करू शकतो. तर अशा प्रकारचं सरकार त्यांनी तिथे स्थापन केलं, आणि ते स्वतः, आता त्याच्याही पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे, त्यासाठी त्यांनी मुहूर्त कोणता निवडला तर 1 डिसेंबरचा, की जो त्यांचा जन्मदिवस होता. हे कसं केलं त्यांनी, इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा, की त्यांनी त्या दिवशी आपला वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणून लोकांना, मित्रांना वगैरे वगैरे बोलावलं. त्यांना त्यांनी कळू दिलं नाही की आपल्याला हे करायचंय. मग कदाचित काही लोक आले असते, काही आले नसते. यांचा वाढदिवस म्हटल्यानंतर अनेक लोक आले, आणि आल्यानंतर त्यांनी एक्सप्लेन केलं की मला माझा वाढदिवस साजरा करण्यामध्ये काही स्वारस्य नाहीये, इथे आज मला भारताच्या सरकारची स्थापना करायची आहे. आणि मग खरोखर भारतातल्या इंग्रजांना हाकलून देऊन खरोखरचं सरकार स्थापन तिथे होईल म्हणजे तेव्हा. आणि मग त्यांनी जे सरकार स्थापन केलं ना, त्याच्यामध्ये 6 लोक होते माझ्या आठवणीप्रमाणे, की ज्याच्यामध्ये 2 हिंदू होते यांच्यासकट आणि 4 मुसलमान होते. हे स्वतः राष्ट्राध्यक्ष मौलाना बरकतुल्ला हे पंतप्रधान, आणि मौलाना अब्दुल्ला सिंधी हे परराष्ट्रमंत्री होते. कारण परराष्ट्रमंत्री महत्वाचा ना, त्यांनी परराष्ट्रात जाऊन हे सगळं बांधायचं आहे, पुढे परराष्ट्रांची मदत मिळवायची आहे. तर असा हा प्रकार त्या ठिकाणी घडला. आणि म्हणून मी आपल्या या अगोदरच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की 16 साली ज्या वेळेला हिंदू मुसलमानांचा करार झाला लोकमान्य टिळकांच्या पुढाकारानं, तो तिकडे लखनौच्या काँग्रेसमध्ये, त्याचं एक कारण, त्याला एक जी स्फूर्ती मिळाली की इथल्या हिंदू मुसलमानांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलं पाहिजे, याचं कारण ते आहे. आणि या पद्धतीने या प्रकाराकडे अजून कोणी पाहिलेलं नाही. तर असो, तर तिथं ते हंगामी सरकार स्थापन झालं, आणि मग त्या सरकारच्या मार्फत त्यांनी अधिकृत प्रयत्न सुरू केले. ते रशियात गेले, ते लेनिनला भेटले, आणि लेनिननी अर्थात त्यांना पाठिंबा देऊ केला. पण लेनिनचं त्यांचं फारसं जमलं नाही. म्हणजे एकतर एम.एन. रॉय वगैरे मंडळी त्यावेळेला तिकडे मॉस्कोमध्ये प्रविष्ट झाले असावीत बहुतेक, की ज्यांच्या मार्फत लेनिनची इच्छा होती की इथे आपण भारतात कम्युनिस्ट पार्टी स्थापन करूयात वगैरे, इथे कामगारांचं राज्य आणूयात वगैरे वगैरे वगैरे. पण मुद्दा एवढा आहे की लेनिनचा सुद्धा पाठिंबा त्यांनी मिळवलेला आहे. आणि मग परत ते आले. मग दरम्यानच्या काळामध्ये खुद्द अफगाणिस्तानात काही घडामोडी घडत होत्याच ना. त्यांचा त्यावेळेचा जो कुणी राजा वगैरे होता हबीबुल्ला,
वगैरे वगैरे त्याच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या. आणि ते मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे की हा राजा पहिल्यांदा त्याचं आणि इंग्रजांचा आणि अफगाणांचा संबंध असे चमत्कारिक होते. कधी जवळ येऊन काहीतरी करार करायचे, मैत्री करायचे, कधी परत त्यांच्यामध्ये युद्ध सुरू व्हायचं. अशी 3 युद्ध झालेली आहेत. म्हणजे सांगितलं ते पहिलं युद्ध, म्हणजे जे आपल्या गव्हर्नर ज्याने ते दरवाजे वगैरे आणण्याचा प्रयत्न केला, तिकडच्या सोमनाथाचे दरवाजे समजून गझनीच्या तिथल्या त्या कबरीतून वगैरे वगैरे, तर ते एलेनबरो त्यावेळेला ते पहिलं युद्ध होतं. आणि शेवटचा अर्थात अमानुल्लाच्या संदर्भात ते होतं नंतर. पण अगोदर मी तुम्हाला ही बॅकग्राऊंड सांगतो. तर मग त्या हबीबुल्लाने अगोदर थोडंसं युद्ध केलं आणि तोपर्यंत अफगाणांचा पाठिंबा होता निश्चितपणे या भारतीय लोकांना, तिथल्या सरकारला वगैरे वगैरे. पण मग परत त्यांनी जमवून घेतलं. मग जमवून घेतल्यानंतर पुढे झालं असं की तो भारतामध्ये आला. हा मला मुद्दा सांगायचा आहे. आणि तो भारतामध्ये आला तेव्हा ते 1919 साल बहुधा होतं. आणि त्या काळात पहिलं महायुद्ध संपायच्या दिशेने सगळं काही घडत होतं. आणि अर्थात आपल्याला एक महत्वाची गोष्ट माहिती असली पाहिजे त्या काळातली, ती म्हणजे तुर्कस्तान हा जो जर्मनीचा मित्र त्या काळामध्ये होता, म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध जे ॲक्सिस तयार झालं होतं पहिल्या महायुद्धामध्ये, त्याचा पराभव होत होता. आणि तुर्कस्तानचा जो सुलतान तोच खलिफा इस्लामी राज्याचा, अशी समजूत त्या काळच्या लोकांमध्ये होती. आणि तो त्यांचा मानबिंदू होता, विशेषतः सुन्नी मुसलमानांचा. त्याच्यामध्ये अफगाणिस्तानचे लोक येतात, भारत म्हणजे मुसलमान, आणि भारतातले मुसलमान येतात. तर त्याला धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. ते पीठ ज्याला म्हणूयात आपण खिलाफतीचं, ते नष्ट करून त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांचा किंवा दोस्त राष्ट्रांचा होता. तर त्याच्यामुळे इथल्या मुसलमानांच्यात एक असंतोषाचं वातावरण पसरलं आणि त्यांनी एक खिलाफत नष्ट करू नये अशा प्रकारची एक मुवमेंट सुरू केली. आणि त्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आधी लोकमान्य टिळक पुढे आले, नंतर महात्मा गांधी पुढे आले. महात्मा गांधींनी तर त्याचं नेतृत्वच केलं वगैरे वगैरे. तर त्या काळामध्ये मग हिंदू मुसलमानांचं एक येणं चाललं होतं. त्याला अगोदर पार्श्वभूमी 16 सालच्या कराराची लाभलीच होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हबीबुल्ला आला तेव्हा त्याच्याशी परत एकदा संधान मानलं पाहिजे आपण, असं वाटलं. आणि तो पुण्यावरून पुढे जायचा होता, म्हणून पुणेकर नागरिकांच्या वतीनं त्याला मानपत्र देण्याची योजना लोकमान्य टिळकांनी आखली. ती ब्रिटिशांना कळाली आणि ब्रिटिशांनी त्यांची भेटच होऊ नये म्हणून असं ठरवलं की एरवी तो जो पुण्याला आला असता त्याला पुण्यात येऊच द्यायचं नाही, थांबू द्यायचं नाही. आणि बहुधा तो मग खडकी स्टेशनवरूनच परस्पर काही त्याला रवाना करायचं, असं काहीतरी ठरलं मला वाटतं. आणि त्याप्रमाणे ते टिळकांनाही कळलं. तर टिळक स्वतः नाही गेले तिथे, परंतु टिळकांनी ते मानपत्र तिथपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली, असं काहीतरी एक म्हटलं जातं. ते त्या टिळकांच्या चरित्रामध्ये वगैरे नमूद आहे. वेगवेगळ्या लोकांनी जे लिहिलं टिळकांच्या संदर्भात त्याच्यामध्ये हे नमूद आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये अण्णासाहेब पटवर्धन हे टिळकांना गुरुस्थानी असणारे होते. ते वकील होते, ते डॉक्टर होते, ते विद्वान, आध्यात्मिक त्यांचा मोठा अधिकार होता. आणि त्यांनी सुद्धा अशा प्रकारची कारस्थानं केलेली आहेत. म्हणजे निजामाकडनं एक सुभा विकत घ्यायचा संपूर्ण, इतक्यापर्यंत त्यांचं चाललं होतं. त्यासाठी त्यांनी बँकेत योग्य तेवढी रक्कम सुद्धा जमा केली होती वगैरे वगैरे वगैरे. तर हे अण्णासाहेब पटवर्धन सुद्धा या अफगाणिस्तानच्या लोकांशी आपलं संधान बांधण्याच्या प्रयत्नामध्ये होते. टिळकही होते, सांगायचा मुद्दा असा. तर हा इथपर्यंतचा मुद्दा आला. पुढे टिळकही लवकरच मृत्युमुखी पावले आणि पुढे काही प्रमाणात ती चळवळ पुढे गेली खिलाफतीची. पण पुढे स्वतः नंतरच्या काळामध्ये तुर्कस्तानमध्ये जो सुलतान झाला कमाल पाशा, त्यालाच हे नको होतं. त्याला पूर्णपणे तुर्कस्तानला आधुनिक बनवायचं होतं आणि धर्म ही त्याच्यामध्ये आड येणारी गोष्ट आहे असं त्याला वाटलं. त्यामुळे त्यांनी संपूर्ण इस्लामच्याच खानाखुणा तिथून संपून टाकायचा प्रयत्न सुरू केला. पूर्णपणे युरोपनाईज करायचं तुर्कस्तान असं त्याला वाटलं. आणि त्याच्यामध्ये त्यानंच त्या खिलाफतीचं घ्यायला वगैरे नकार दिला. त्याच्यात परत काही स्वारस्य. त्याच्यामुळं इथे भारतातल्या उत्साही मुसलमानांची पंचायत झाली आणि त्यांची जी एक शक्ती एकवटली होती तिचा परिणाम परत हिंदू मुसलमान दंगलीमध्ये झाला असा तो इतिहास सांगतो. आणि खिलाफत मुवमेंटला पाठिंबा देणाऱ्या गांधींच्या सारख्या लोकांचा तर प्रचंड मुखभंग झाला आणि त्यांना त्या दंगलीमुळे झालेल्या नुकसानीत जे काही घडलं हिंदूंचं सुद्धा त्याला तोंड द्यावं लागलं. किंबहुना त्यांच्यावरती असा आरोप झाला की तुम्ही जसं पूर्वीचे लोक जसं अहमद शाह अब्दाली होता तर त्याला बोलवलं भारतातल्या मुसलमानांनी.
तसं जणू काही तुम्ही बोलावताय की काय, आम्ही त्या अमिराला अफगाणिस्तानच्या भारतावर स्वारी करायला, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झाले. आणि इतकंच नव्हे तर त्या संदर्भात एक पुस्तक सुद्धा लिहिलं गेलं की ते टोपण नावाने होतं, गांधी अहमदुल्ला कॉन्स्पिरसी म्हणून. आणि त्यावेळेला असं ठरलं होतं की भारतात तिकडनं त्याने यायचं आणि भारतातल्या मुसलमानांनी जिहाद करायचा ब्रिटिशांच्या राज्याच्या विरोधामध्ये, असं काही त्यावेळेला घाटत होतं. आणि जिहादच्या अगोदरची एक स्टेज असते त्याप्रमाणे मुसलमानांच्या समजुतीप्रमाणे, आणि ती म्हणजे त्याला आपण हे म्हणतो की या ठिकाणावरून त्या ठिकाणी, म्हणजे जिथे मुसलमानांचं राज्य नाही ते राज्याचा त्याग करून जिथे राज्य आहे तिथे जायचं, अशा प्रकारचा तो एक समज अशा प्रकारचा असतो. आणि त्यानुसार त्याला हिजरत म्हणतात. तर काही मुसलमान अफगाणिस्तानला जायला लागले भारत सोडून. तर त्यांना अगोदर अफगाणिस्तानच्या त्या अमिराने, म्हणजे हाच अमानुल्ला, त्यांना प्रॉमिस केलं की आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही या आमच्याकडे वगैरे वगैरे. आणि ऐन वेळेला त्यानं नकार दिला ते करायला. त्याच्यामुळं कितीतरी मुसलमानांना त्याच्यामुळे फटका त्याचा बसला, जे गेले होते मोठ्या उत्साहानं तिकडं अफगाणिस्तानमध्ये. तर त्यातलेच काही लोक पुढे रशियात गेले, ते कम्युनिस्ट झाले. हा फार गमतीजमतीचा आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. त्या तपशिलात जायचं आपल्याला काही कारण नाही, आपल्याला पाहायचं आहे ते पुढे महेंद्र प्रताप सिंगांच्याकडे जायचंय. पण मला हे तुम्हाला सांगायचंय की हे झालं हबीबुल्लाच्या संदर्भातलं, की ज्याला मानपत्र टिळकांनी दिलं आणि ते ब्रिटिशांच्या विरुद्धचा जो कट होता तो पुढे न्यायचा प्रयत्न केला, ते मला सांगायचं होतं. आणि पुढचा जो मुद्दा असा आहे की यानं जरी तिसरं युद्ध करण्याचा प्रयत्न केला अमिरानं, तरी ते काही त्याला जमलं नाही आणि त्याला माघार घ्यावी लागली आणि त्यांनी ब्रिटिशांची सख्य केलं. पुढे त्यालाही पदच्युत करण्यात आलं. हा आणखीन पुढचा वेगळा मुद्दा. मग तो कुठेतरी गेला युरोपात, त्यांनी तिथे इटलीत गेला असेल आणि तिथे त्यांनी आश्रय घेतला, ब्रिटिशांची जुळवून घेतलं. आणि हे मला पुढचं सांगायचं आणखीन, आणि परत थोडासा मागे येणार आहे की सुभाषचंद्र बोस जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांनी सुद्धा त्या अमानुल्लाची भेट घेतली होती, अशी नोंद आहे कुठेतरी. पण ते असो, मला आणखीन एक गमतीची गोष्ट सांगायची आहे की मग हा अमानुल्ला नंतरच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारचा पाहुणा म्हणून, म्हणजे तो तेव्हा अफगाणिस्तानचा अमीर राहिलेला नव्हता, सुलतान राहिलेला नव्हता. तो असाच काहीतरी 28-29 साली भारतामध्ये आला, भारताला भेट देण्यासाठी, आणि फिरला अनेक ठिकाणी, पाहुणाचार घेतला त्यांनी. आणि एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो मी, आपल्याला महाराष्ट्र आणि अफगाण यांचा संबंध पाहायचा होता ना, तर त्याला त्याची पत्नी बेगम, तिचं नाव सुरैया, तर त्याला म्हणजे त्या सुरैयाला भारतातल्या या दौऱ्यावरती असताना एक मुलगी झाली आणि त्या मुलीचं नाव त्यांनी ठेवलं हिंदिया, हिंदुस्थानात झालेली मुलगी. आणि त्या मुलीवरती, छोट्या मुलीवरती आपल्याकडच्या एका मराठी कवीने चक्क कविता लिहिली, राजकन्या हिंदिया. आणि त्या कवीचं टोपण नाव काव्यविहारी, त्यांचं आडनाव मुळातलं गद्रे. काव्यविहारींची ही कविता दीर्घ कविता आहे. अफगाणांची कन्या आली भारतात जन्माला, अपूर्व योगायोगे लाभे नाव हिंदिया तिजला. नंतर ते असं म्हणतायत की अनेक शतके तुझ्या भाव जो सदैव वाढत गेला, तुझिया जन्मे गोड हिंदिये जाई पार लयाला, मंगलकाली गोड हिंदिया नाव देऊनी तुझला, अमानुल्ला पिता तुझा जणू भविष्यवाणी बदला, ती खांद्याला भिडविणी खांदा तव जन्मापासूनी, भाऊ भाऊ म्हणून नांदतील जगात राष्ट्रे दोन्ही, गोड हिंदिये राजकन्यके आशीर्वच मम घेई, दीर्घायू होऊनी वैभवी सदैव लोळत राही, चंद्र सूर्य झळकतील तेजे जोवरी आसमानात, नाव तुझे झळकेल जगाच्या तोवरी इतिहासात. खरं तर काव्यविहारी गद्रे यांचा आशीर्वाद जो आहे तो ती कन्या दीर्घायू व्हावी, तो फळाला आलेला आहे. त्या परवापर्यंत बाई जिवंत होत्या. आणि मला असं वाटतं की दुसरा जो आहे की या दोन राष्ट्रांमध्ये चांगला संबंध प्रस्थापित व्हावा, तो सुद्धा कदाचित आशीर्वाद त्यांचा फळा येऊ शकेल. त्याचं कारण हे आत्ता नव्याने संबंधित झालेले, प्रस्थापित झालेले संबंध ते इतक्या स्तरावरती गेले की अफगाणिस्तानच्या त्या एअरबेसवरती भारताचा झेंडा लागला. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. अशा अनेक त्यातल्या गोष्टी अशा आहेत की आपण सहज तसं काही एका दृष्टीने पाहिलं तर तुम्ही म्हणाल त्याला काय महत्व द्यायचं, परंतु या किरकोळ किरकोळ गोष्टींमध्ये त्या काळच्या लोकांची मानसिकता आपल्याला समजते. त्यांच्याबद्दल एक सहानुभूती होती इथल्या भारतातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, म्हणजे मधल्या काळातले दंगे गृहीत धरून सुद्धा. असो, तर मग आपण परत एकदा महेंद्र प्रताप सिंगांच्याकडे जायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानात ते राहणं शक्यच नव्हतं. मग ते कुठे कुठे गेले, मी तुम्हाला सांगितलं की जसं ते रशियात गेले वगैरे वगैरे, आणखी कुठे कुठे संपूर्ण जगभर ते फिरत राहिले की आपल्याला त्याच्यातून काही मिळवता येतं का. आणि ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून ते गुन्हेगार होते. इतकंच नव्हे तर ब्रिटिशांनी त्यांना पकडून देणाऱ्याला
बक्षीस जाहीर केलं होतं. ते बक्षीस म्हणजे कोणतं माहिती की त्यांचं सगळं संस्थान कम जहागिरी जी होती ना ती जो पकडून देईल त्याला देऊन टाकायची, असं ते बक्षीस होतं. असो, तर मग पुढे स्वातंत्र्य लढा लढता लढता त्यांना आणखीनही काही गोष्टी कराव्याशा वाटल्या आणि त्याचं सुद्धा महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. ते महत्त्व असं आहे की पुढे त्यांनी फक्त भारतापुरतं मर्यादित न राहता एक आशिया खंडाचं एक काहीतरी वेगळं झालं पाहिजे खंड म्हणून, म्हणजे पॅन आशिया अशी सुद्धा त्यांनी एक पुढे कल्पना मांडली. आणि जागतिक पातळीवरती पुढे त्यांनी वर्ल्ड फेडरेशन काढलं, त्याचा प्रचार केला की संपूर्ण जगाचं एक राज्य झालं पाहिजे. म्हणजे बघा ना आपण काय काय गोष्टी त्या काळामध्ये करत होतो. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, म्हणजे हा भारतीय लोकांचा पराक्रम आहे. त्यांच्या कल्पना कशा पुढे जातात बघा. तोपर्यंत लीग ऑफ नेशन वगैरे काही स्थापन झालेलं नव्हतं ऑफिशियली, तरी कल्पना मांडायचे लोक अशा प्रकारे जगाचं काहीतरी एक सरकारच झालं पाहिजे वगैरे वगैरे, विश्व बंधुत्व किंवा असं असं जे काय असेल ते. तर त्यांच्या कार्याची दखल घेऊन बहुधा 1930च्या दरम्यान कुठल्या तरी एका जबाबदार माणसानं त्यांचं नाव शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी सुचवलं होतं. निश्चितपणे या गोष्टीला महत्व आहे. एवढा तो कर्तबगार मनुष्य होता. मग पुढे ते टोकियोला गेले आणि त्यांच्याच प्रेरणेतनं खरं रासबिहारी बोस पुढे गेले की ज्यांनी पुढे सुभाषचंद्र बोसांना मदत केली हे आपल्याला माहिती आहे. ते बोसांना गुरुस्थानी होते, रासबिहारी बोस. असो, तर माझा मुद्दा वेगळा आहे. पुढे त्यांच्याकडनं काही फार मोठी कामगिरी चमकदार झाली वगैरे असं काही म्हणता येत नाही आपल्याला. पण मग भारताला स्वातंत्र्य मिळालं. दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये काही सुधारणा वगैरे करण्याचा प्रयत्न केला. शैक्षणिक सुधारणा, जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा त्यांनी काही प्रयत्न केले असंही आपल्याला दिसतं. पण नंतरच्या काळात महत्त्वाचा मुद्दा असा, त्यांच्याकडे तसं दुर्लक्षित झालं. पण तरीसुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की 1957 सालची जी निवडणूक होती, लोकसभेची निवडणूक, भारतामध्ये झालेली दुसरी निवडणूक म्हणू शकतो. 52ची पहिली निवडणूक आणि 57ची दुसरी. आता आणि आपण सत्ता संवादच बघतोय ना, तर त्याच्यात त्यांनी मथुरा मतदारसंघामधून खासदारकीची निवडणूक लढवली आणि ती अपक्ष म्हणून लढवली. की ज्या वर्षी भारतामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं होतं आणि काँग्रेसचं सरकार, नेहरूंचं सरकार स्थापन झालं होतं, तेव्हा त्यांनी निश्चितपणे निवडणूक लढवली अपक्ष म्हणून आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला आणि खासदार झाले अपक्ष म्हणून. आणि आणखीन एक आता सांगायची गोष्ट म्हणजे अशी, त्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या, म्हणजे त्या मतदारसंघातून उतरलेल्या उमेदवारांमध्ये आणखीन एक उमेदवार होता, त्याला 3ऱ्या क्रमांकाची मतं होती. तो भारतीय जनसंघाचा होता आणि त्या उमेदवाराचं नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारींना 3ऱ्या क्रमांकावरती मतं मिळाली. पण इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायची आहे की 3ऱ्या क्रमांकावरचे जे उमेदवार जे पराभूत झाले महेंद्र प्रताप सिंग यांच्याकडनं, अर्थात ते जनसंघाचे, नंतर जो भारतीय जनता पक्ष झाला. आणि योगाची गोष्ट अशी की त्यावेळेला भारताच्या पहिल्या पंतप्रधानाच्याकडून पराभूत झालेला जो उमेदवार म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हे नंतर खरोखर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भारताचे पंतप्रधान झाले. म्हणजे मी असं म्हणेन, आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे पॉझिटिव्हली बघायचं असतं इतिहासातल्या, की आपण म्हणतो ना की मोठ्या माणसांनी, चांगल्या माणसांनी जरी शिव्या दिल्या किंवा शाप दिले तरी ते आशीर्वादासारखे असतात. तसं यांच्याकडनं स्वीकारलेला पराभव हा वाजपेयींच्या पुढच्या त्या विजयाची नांदी झाली असं आपण 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 म्हणू शकतो. आणि निश्चितपणे काही प्रमाणामध्ये आपलं समाधानही करून घेऊ शकतो. तर असे हे महेंद्र प्रताप सिंग, हे मला सांगायचं आहे. तर या पद्धतीने भारत आणि अफगाणिस्तान आणि अर्थात महाराष्ट्र यांच्यातल्या संबंधासंबंधीच्या काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की त्या काळात भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा या गोष्टींची कल्पना होती आणि ते तसं लिहित होते. म्हणजे अगदी सामान्य माणसांच्यापर्यंत जात नसेल, परंतु निश्चितपणे एक जागृती ज्याला म्हणतो आपण, एक उत्सुकता, एक जिज्ञासा निर्माण झालेली होती. म्हणजे जेव्हा या संदर्भामध्ये इंग्रज लोकांनी लिहिणं अगदी स्वाभाविक मानलं जातं, कारण ते अभ्यास वाचायचे, इंग्रजीत लिहायचे, पुस्तकं त्यांची खपायची. तर त्याच्यामध्ये अर्नॉल्ड फ्लेचर नावाचे एक गृहस्थ, त्यांनी अफगाणिस्तान हायवे ऑफ कॉन्केस्ट
हा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यात हा सगळा अफगाणचा इतिहास, त्याच्यामध्ये मराठ्यांचं वर्णन प्रामुख्याने येतं. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते असं म्हणतायत की इतिहासाला कलाटणी देणारं हे पानिपतचं युद्ध होतं. आणि ते असं पुढे म्हणतायत की काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते तर त्यांनी कदाचित भारतावर असा एक क्षत्रिय अंमल प्रस्थापित केला असता की जेणेकरून नंतर इंग्रजांचा विजय अशक्य झाला असता. हे आणि दुसरा मुद्दा असा की महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा ज्यांनी पाया घातला, ब्रिटिश विजयाचा म्हणा किंवा काही म्हणा पेशव्यांच्या काळामध्ये, त्याचं नाव माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. तर हा काही काळ अफगाणिस्तानमध्ये ब्रिटिशांचा वकील म्हणून होता, रिजंट म्हणून होता. आणि त्यानं त्यातल्या अनुभवावरती अन अकाउंट ऑफ द किंगडम ऑफ काबूल हा ग्रंथ लिहिला. आणि तो त्यांनी 4 जून 1814 या दिवशी पुणे मुक्कामी त्याच्या संगमावरच्या बंगल्यात लिहून पूर्ण केला. मी जो म्हणालो होता की आपला कसा कुठनं संबंध पोहोचतो या सगळ्या गोष्टींशी, हे मला सांगायचं आहे. आणि नंतर 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 मी ज्या अमानुल्लाचा उल्लेख केला की ज्यानं तिसरं युद्ध करण्याचा प्रयत्न केला ब्रिटिशांच्या बरोबर, त्या पराक्रमाला दाद देण्यासाठी म्हणून का होईना किंवा एकूणच अफगाण आणि इंग्रज यांच्यामध्ये जे काही घडलं, संघर्ष झाला, त्याच्या संदर्भात आपल्या एका महत्त्वाच्या लेखकांनी महाराष्ट्रामधल्या, त्यांचं नाव श्री रा टिकेकर, त्यांनी 1930 एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव सिंहाला शह. आपल्याला कल्पना आहे, सिंह हे ब्रिटिश सत्तेचं प्रतीक होतं. तर अफगाणिस्तान आणि इंग्रज यांच्यामधला जो संघर्ष झाला, काही युद्ध झाली की ज्या युद्धात अखेरपर्यंत त्या युद्धाच्या साखळीमध्ये ब्रिटिश मंडळी हे अफगाणिस्तानचा पूर्णपणे पराभव करू शकला नाही, हे लक्षात घ्या. तर ते पुस्तक त्यांनी ते लिहिलं आणि त्याच्यामध्ये अनेक 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 गोष्टी ते सांगतायत टिकेकर. त्यातली उदाहरणार्थ 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो जाता की इकडे असहकारितेची चळवळ सुरू झाली गांधीजींनी केलेली. याच वेळेला तिकडनं जर अफगाण लोक आले स्वारी करून तर इंग्रजांना कोंडीत पकडता येईल याची कल्पना अमानुल्लाला होतीच. आणि तशीच ती काँग्रेसवाल्यांना त्यावेळेच्या विशेषतः गांधींना असणार आणि म्हणून गांधींनी बोलवलं वगैरे, या समजुतीचाही मी उल्लेख केलेला आहे त्या ग्रंथाचा वगैरे वगैरे. पण याची नोंद यांनी कशी घेतली बघा टिकेकरांनी. टिकेकर असं म्हणतायत की तुम्ही हिंदुस्थानवर स्वारी करा, द्रव्य आणि मनुष्य देऊन आम्ही तुम्हाला कुमक करू. लोक सर्वत्र बिथरले आहेत. दिल्लीच्या तख्तावर तुम्ही कधी बसाल आणि आम्ही तुम्हाला 5 कुर्निसात आणि 7 सलाम केव्हा करू असे झाले आहे. अशा अर्थाची कितीतरी पत्र हिंदुस्थानातील मुसलमानांकडून गेलेली काबूलमधील भावी इतिहास संशोधकास मिळतील, असं टिकेकर लिहित आहेत. आता त्याच्यात काही प्रमाणात तथ्य आहे. म्हणजे अब्दालीला जसं मुसलमान लोक बोलवत होते आणि इथं राज्य करा म्हणत होते, तसं इथले काही मुसलमान ज्यांना ब्रिटिशांचं राज्य नको होतं, कारण त्यांच्या दृष्टीने ब्रिटिश हे काफिरच होते ना, मग आता परत राज्य मुसलमानांचं कसं येणार? इथल्या मुसलमानांच्याकडे काही तेवढी सामर्थ्य नाहीये, म्हणून त्यांना यावं अशा प्रकारची पत्र त्यांनी लिहिली असतील तर ते त्यांच्या एकूण याला धरूनच आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पुढे असंही म्हटलं जातं की त्या अमीराला रशियाची फूस होती या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कारण लेनिननी त्याला लिहिलं याची मात्र इतिहासात नोंद आहे की कामगार आणि किसानांच्या सरकारच्या नावाने अफगाण राष्ट्राबरोबर राजकीय देवाणघेवाण करण्याची आमची प्रामाणिक इच्छा आम्ही व्यक्त करतो, हे लेनिन लिहितोय. सत्ता हाती आल्यावर पहिल्या दिवसापासून सोव्हिएत सरकारने आपली साऱ्या जगाला छोट्या मोठ्या लोकसमूहांच्या स्वयंशासनाच्या हक्काला मान्यता देण्याची इच्छा आहे. तर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांना मदत करण्याचा इरादाही जाहीर केला आहे, असं लेनिन म्हणतो. अर्थात तशा प्रकारचं राज्य स्थापन करण्यामध्ये अमानुल्लाला काही स्वारस्य असायचं कारण नव्हतं, पण असो तो आणखी वेगळा मुद्दा आहे, आपण त्याच्यात तपशिलात जायचं काही कारण नाही. तर असा हा संबंध मी असं म्हणेन की अफगाणिस्तान, भारत आणि महाराष्ट्र यांचा आहे. आणि ज्या महेंद्र प्रतापांच्या बद्दल मी बोललो त्यांची आठवण ठेवली गेली नंतर, त्यांचं स्मारक ज्याला म्हणतो आपण की त्यांचं शैक्षणिक क्षेत्राचंही काम होतं, तर ते लक्षात घेऊन मला वाटतं 2021 साली
अलीगडच्याच परिसरामध्ये त्यांच्या नावाच्या एका विद्यापीठाची स्थापना झालेली आहे, की ज्याचं उद्घाटन किंवा पायाभरणी जे काय असेल ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. एवढं सांगून मी हा आजचा एपिसोड संपवतो. धन्यवाद.